गुड मॉर्निंग एव्हरीबॉडी. आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत किंगडम मोनेरा. याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेले बायोलॉजिकल क्लासिफिकेशन मध्ये किंगडम सिस्टम. तर आपण फिफ्थ किंगडम सिस्टम सुद्धा पाहिलेले, ते कोणते शास्त्रज्ञांनी केले हे पाहिलेले. आज आपण स्पेशल एक किंगडमचा अभ्यास करणार आहोत, ते म्हणजे किंगडम मोनेरा. आजचा आपला टॉपिक काय आहे? आजचा आपला टॉपिक आहे किंगडम मोनेरा. हा अतिशय किंगडम महत्वाचा आहे व या पॉइंटवर दरवर्षी नेटमध्ये एक प्रश्न विचारला जातो. त्याच्यासाठी हा किंगडम मोनेरा आपल्याला अतिशय डीप मध्ये अभ्यासाचा आहे आणि त्याच्यामधले पूर्ण त्याचे सब डिव्हिजन हे पूर्ण आपल्याला त्याचा अभ्यास करायचा आहे. हे आपण लाईन टू लाईन एनसीईआरटी प्रमाणे आपण घेणार आहोत. तर किंगडम मोनेरा मध्ये काय येतं आणि काय नाही याचा आपण अभ्यास करणार आहोत. तर पहा, किंगडम मोनेरा मध्ये युनिसेल्युलर प्रोकॅरियोटिक्स. पहिला मुद्दा युनिसेल्युलर म्हणजे एक पेशीय ऑर्गॅनिझम आणि कोणत्या सेल स्ट्रक्चर आहे? प्रोकॅरियोटिक्स. म्हणजे त्यांचं सेल स्ट्रक्चर कोणतं आहे? प्रोकॅरियोटिक सेल स्ट्रक्चरचे हे या किंगडम मोनेरा या ग्रुप मध्ये येत असतात. हे झालं त्याचा पहिला मुद्दा. दुसरा, सोल मेंबर आर बॅक्टेरिया. त्याच्यामधले त्याचा आत्मा म्हणजे या किंगडम मोनेराचा सोल म्हणजे आत्मा. त्याचा मेन आत्मा म्हणजे काय? सोल मेंबर ऑफ अ किंगडम मोनेरा. तर किंगडम मोनेराचा आत्मा यालाच म्हणतात बॅक्टेरिया. म्हणजे या किंगडम मोनेरामध्ये बॅक्टेरिया हा किंगडम मोनेरामध्ये बॅक्टेरिया अतिशय महत्वाचा घटक आहे. म्हणजे या किंगडम मोनेरामध्ये बॅक्टेरिया हा ऑर्गॅनिझमचा डिव्हिजन करण्यात येत असतं. बॅक्टेरियाज. त्याच्यानंतर मोस्ट अबंडंट मायक्रो ऑर्गॅनिझम. पहा, हा बॅक्टेरिया हा अतिशय मोस्ट अबंडंट बॅक्टेरिया आहे. म्हणजे याच्यापेक्षा लहान आणखी व्हायरस असतात, परंतु सगळ्यात जास्त बारीक म्हणलं सगळ्यात मोस्ट अबंडंट मायक्रो म्हटलं तर बॅक्टेरिया हा मोनेरा या घटकात येतो. तर मोस्ट अबंडंट मायक्रो ऑर्गॅनिझम. तर पहा मित्रांनो, मोस्ट अबंडंट मायक्रो ऑर्गॅनिझम हा अतिशय सर्वात छोटा ऑर्गॅनिझम कशाला म्हटलं जातं? ते म्हणजे बॅक्टेरियाला. आणि हा बॅक्टेरिया कोणत्या किंगडम मध्ये येतो? हा बॅक्टेरिया मोनेरा या किंगडम मध्ये येत असतो. त्याच्यानंतर पहा मित्रांनो, युबिक्विटिक कॉन्सोनेंट फाउंड एव्हरीवेअर. पहा मित्रांनो, हा घटक कुठेही आता आपल्याला बॅक्टेरिया कोणत्याही ठिकाणी पाहायला मिळतात. आकाशापासून ते जमिनीच्या पातळापासून हे बॅक्टेरिया कुठेही आपल्याला सापडतात. आपल्या सभोवतीला असतात किंवा वेगवेगळ्या पदार्थावरील असतात. फक्त त्याचे टाइप्स वेगवेगळे असतील, पण एव्हरीवेअर त्याला काय म्हणतात? ही इज किंवा दिस इज एव्हरीवेअर ऑर्गॅनिझम. हा बॅक्टेरिया कुठेही आपल्याला सापडू शकतो. एव्हरीवेअर ऑर्गॅनिझम म्हणजे हा बॅक्टेरिया हा घटक आपल्याला पूर्ण पृथ्वीवरील कोणत्याही भागावर सापडू शकतो. यालाच म्हणतात युबिक्विटस आणि कॉस्मोलिफिकेशन. हे शब्द एनसीईआरटी मध्ये दिलेला आहे. तर पहा मित्रांनो, हा घटक आपल्याला कुठं सापडू शकतो? आता डीप सी. पहा मित्रांनो, डीप सी. आता जे आपण म्हणतात की समुद्रामध्ये सगळ्यात खालच्या थराला काही सापडू शकत नाही. म्हणजे त्या ठिकाणी वास करणं म्हणजे त्या ठिकाणी जगणं अतिशय अवघड असतं. म्हणजे त्या ठिकाणी ऑक्सिजनची लेवल कमी असते, प्रकाश नसतो. त्याच्यामुळे त्या ठिकाणी कोणताही ऑर्गॅनिझम जगू शकत नाही. परंतु बॅक्टेरिया हा असा घटक आहे की ते डीप ओशन मध्ये सुद्धा लास्टच्या शेवटच्या टोकापर्यंत सुद्धा हा बॅक्टेरिया राहू शकतो. त्याच्यानंतर स्नो. आता टेम्परेचर. हा बॅक्टेरिया हाय टेम्परेचर मध्ये सुद्धा राहू शकतो आणि लो टेम्परेचर मध्ये सुद्धा राहू शकतो. आता लो टेम्परेचरचं उदाहरण म्हणजे बर्फ. आता हिमालयामध्ये चारी बाजूने बर्फ असतो, परंतु या ठिकाणी सुद्धा या बर्फामध्ये सुद्धा बॅक्टेरिया राहत असतो.
म्हणजे त्याचं असं स्ट्रक्चर, त्याला देवाने असं स्ट्रक्चर दिलेलं आहे की तो त्या ठिकाणी सुद्धा वास करू शकतो. म्हणजे त्याला त्या त्या गोष्टीनुसार त्याच्या शरीराची रचना केलेली आहे. म्हणजे तो -डिग्री सेल्सिअस सुद्धा त्याच्या शरीराला शोषू शकतो. त्याच्यानंतर डेझर्ट, पहा मित्रांनो, डेझर्ट म्हणजे वाळवंट. हा बॅक्टेरिया आपल्याला डेझर्ट म्हणजे वाळवंटामध्ये सुद्धा पाहायला मिळतो. म्हणजे डेझर्ट मध्ये पाणी नसताना सुद्धा तो जगू शकतो. वेगवेगळ्या हवांच्या वातावरणात सुद्धा तो बॅक्टेरिया जगू शकतात. त्याच्यानंतर हॉट स्प्रिंग, आता काही ठिकाणी हिमालयामध्ये असेल किंवा वेगवेगळ्या पर्वतामध्ये हॉट स्प्रिंग म्हणजे उबळत्या पाण्याचे तलाव. म्हणजे ज्या ठिकाणी आपोआप ज्या ठिकाणी टेम्परेचर असल्यामुळे त्या ठिकाणी जे पाणी उकळत असतं, अशा उकळत्या पाण्यामध्ये सुद्धा काही बॅक्टेरिया राहत असतात. यालाच म्हणतात किंगडम मोनेरा. म्हणजे त्या बॅक्टेरिया असा घटक आहे की धिस इज एव्हरीवेअर, म्हणजे ते कुठेही सापडू शकतो. हॉट स्प्रिंग मध्ये सुद्धा ते राहू शकतात. त्याच्यानंतर आता आपलं उदाहरण घेतलं तर सॉइल. सॉइल म्हणजे मातीमध्ये सुद्धा आपल्याला वेगवेगळे बॅक्टेरिया आढळतात. ऑन द ऑर्गॅनिझम म्हणजे आता आपल्या शरीरावर किंवा दुसऱ्या वेगवेगळ्या प्राण्याच्या शरीरावर सुद्धा ऑर्गॅनिझम असतात. आपण म्हणतो ना ऑन द व्हायरस, म्हणजे हे व्हायरस कशामुळे होत असतो, व्हायरस त्या बॅक्टेरियामुळे होत असतो. यालाच म्हणतात ऑन द ऑर्गॅनिझम. म्हणजे हा बॅक्टेरिया हा वेगवेगळ्या ऑर्गॅनिझमच्या शरीरावर राहून त्याच्या शरीरावर वास करत असतो. म्हणजे त्याच्या शरीरावर तो राहत असतो. यालाच म्हणतात ऑर्गॅनिझम. म्हणजे पहा मित्रांनो, आता हे बॅक्टेरिया पाहिलं आपण की कुठं कुठं राहू शकतो. डीप ओशन मध्ये राहू शकतो, बर्फात राहू शकतो, वाळवंटात राहू शकतो, उकळत्या पाण्याच्या तलावात राहू शकतो, मातीत राहू शकतो आणि दुसऱ्या प्राण्याच्या शरीरावर सुद्धा हा बॅक्टेरिया राहू शकतो. हा या किंगडम मोनेरा मध्ये दिलेला आहे. आता आपण पुढचे पॉइंट पाहू. ते युनिसेल्युलर प्रोकॅरियोटिक्स असतात. मोस्ट अबंडंट मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजे ते अतिशय लहानातले लहान असतात. आणखी पहा मित्रांनो, शो मोस्ट मेटाबॉलिकली डायव्हर्सिटी. पहा मित्रांनो, आता जे शो हा एक महत्वाचा मुद्दा आहे. शो मोस्ट मेटाबॉलिकली डायव्हर्सिटी. पहा मित्रांनो, हा जे बॅक्टेरियाचे जे ऑर्गॅनिझम आहे, म्हणजे यांच्या बॉडीचे जे स्ट्रक्चर आहे अतिशय कसं आहे, सिंपल. त्यांचं स्ट्रक्चर कसं आहे, सिंपल आहे, पण किती डिफरंट कॉम्प्लेक्स. म्हणजे त्यांचं बॉडीचं स्ट्रक्चर सिंपल आहे पण डिफरंट कॉम्प्लेक्स. म्हणजे ते वेगवेगळ्या रचनेमध्ये आपल्याला आढळतात. म्हणजेच काय म्हणतात, शो मोस्ट मेटाबॉलिकली डायव्हर्सिटी, डिफरंट काइंड्स ऑफ मेटाबॉलिझम. त्यांचं मेटाबॉलिझम कसं आहे, डिफरंट काइंडचं आहे. म्हणजे काहीचं वेगवेगळं बिहेवियर आहे. कोणी पाण्यात राहू शकतो, कोणी आकाशात राहू शकतो, कोणी उकळत्या पाण्याच्या ह्याच्यात राहू शकतो. परंतु कोणाला कोण ऑक्सिजन घेतं, कोण ऑक्सिजन घेत नाही, कोणी ऑक्सिजनच्या विदाउट राहू शकतं, कोणाला कोण वेगवेगळे, कोण हेक्टोट्रॉप ॲटोट्रॉप म्हणजे कोण स्वतःचं अन्न तयार करू शकतं. म्हणजे यालाच म्हणतात की मोस्ट अबंडंट डिफरंट टाइप ऑफ मेटाबॉलिझम. म्हणजे त्यांचं जे मेटाबॉलिझम आहे ते अतिशय वेगवेगळं आहे. म्हणजे कसं, ते बॅक्टेरिया असा घटक आहे की त्यांचं मेटाबॉलिझम हे अतिशय डिफरंट टाइप्स ऑफ द मेटाबॉलिझम झालेलं असतं. फर्स्ट इनहॅबिट्स ऑन द अर्थ. पहा मित्रांनो, आता जे आपलं जे बॅक्टेरिया हा घटक आहे, बॅक्टेरिया कसा आहे, फर्स्ट इनहॅबिटंट्स ऑन द अर्थ. मोस्ट इनहॅबिटंट्स ऑफ द अर्थ. पहा मित्रांनो, फर्स्ट बॅक्टेरिया म्हणजे या अर्थवर, या अर्थ क्रस्टवर जे पहिला बॅक्टेरिया जे ऑर्गॅनिझमची सुरुवात झाली, तर कुठून सुरुवात झालेली आहे, ते म्हणजे या बॅक्टेरिया पासून आपल्याला या पृथ्वी तलावरच्या ऑर्गॅनिझमची सुरुवात झालेली आहे. पहा मित्रांनो, आता शो मोस्ट मेटाबॉलिकली डायव्हर्सिटी म्हणजे ते बॅक्टेरिया हा वेगवेगळ्या पदार्थाने बनलेला असतो, परंतु त्याचा शेप स्ट्रक्चर ते वेगवेगळे असतं. परंतु या ज्या अर्थ क्रस्टवर म्हणजे या पृथ्वीवर सर्वात प्रथमचा ऑर्गॅनिझम कुणाला म्हटलं जातं, ते म्हणजे बॅक्टेरिया. दिस आर द व्हेरी मायक्रोमिझम. म्हणजे ते अतिशय लहानातला लहान ऑर्गॅनिझम सुद्धा मानला जातो. यालाच म्हणतात किंगडम मोनेरा मध्ये या बॅक्टेरियाचं डिव्हिजन करण्यात आलेलं आहे. ते म्हणजे फिफ्थ किंगडम. R.H. विटेकर यांनी या किंगडम मोनेराचं त्यांनी डिव्हिजन नवीनच काहीतरी तयार केलेलं
आहे. आता पहा किंगडम मोनेरा, न्यूट्रिशन ऑफ बॅक्टेरिया म्हणजे त्यांचं अन्न घेण्याची क्रिया. न्यूट्रिशन ऑफ बॅक्टेरिया म्हणजे ते बॅक्टेरिया कोणत्या प्रकारे अन्न घेत असतात ह्यालाच म्हणतात न्यूट्रिशन ऑफ द बॅक्टेरिया. आता काही जे वेगवेगळे बॅक्टेरिया हेक्ट्रोफिक म्हणजे असे काही बॅक्टेरिया असतात की ते स्वतःच अन्न स्वतः तयार करू शकत नाही, आणि असे काही बॅक्टेरिया असतात की ते त्यांचं स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकतात, याला म्हणतात हेक्ट्रोफिक अँड द ॲट्रोफिक. त्याच्यानंतर हेक्ट्रोफिक अँड ॲट्रोफिक. मेजॉरिटी पहा मित्रांनो, मेजॉरिटी ऑफ द सॅप्रोफिट्स अँड पॅराफिट्स अँड सायमोफिट्स. पहा मित्रांनो, मेजॉरिटी म्हणजे काय की त्यांचं काही असे ऑर्गॅनिझम, जास्त असे ऑर्गॅनिझम आहेत की ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाही. अगदी क्वचितच काही बॅक्टेरिया आहेत की ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकतात, ते पण वेगळ्या प्रकारे. आता मेजॉरिटी म्हणजे काही बॅक्टेरिया असे असतात की डेड अँड डिकेन मॅटर म्हणजे मेलेल्या ऑर्गॅनिझमचे अन्न खाऊन जगत असतात, यालाच म्हणतात डेड अँड डिकेन मॅटर. यालाच म्हणतात डिकम्पोजर्स म्हणजे जे पदार्थ डेड झालेले त्यांचं डिकम्पोजिशन करून फीड अँड डेड अँड डिकेइंग मॅटर म्हणजे ते अन्न त्यांचं काय करत असतात, ते त्यांचं अन्न घेत असतात. पॅरासिस्टर. आता हे आपण पॅरासिस्टर पहा. आता हे जे आता आपण सॅप्रोफिट्स म्हणजे डेड अँड डिकेन मॅटर म्हणजे मेजॉरिटी काही असे बॅक्टेरिया असतात की डेड अँड डिकेन मॅटर खाऊन जगत असतात. दुसरं म्हणजे पॅरासिस्टरचा अर्थ होतो फूड फ्रॉम लिव्हिंग होस्ट सेल. फूड फ्रॉम लिव्हिंग होस्ट सेल. पहा मित्रांनो, असा ऑर्गॅनिझम असे काही बॅक्टेरिया असे असतात की ते दुसऱ्याच्या ऑर्गॅनिझम वर राहतात आणि त्यांच्यापासून त्यांचे न्यूट्रिशन प्राप्त करतात. आता आपल्याला मच्छर जे वेगवेगळे असतात त्याला बॅक्टेरिया वेगवेगळे डिफरंट झाले, परंतु अशाच प्रकारे काही बॅक्टेरिया आपल्या शरीरात राहतात, काही प्राण्याच्या शरीरात राहतात आणि ते स्वतःचं न्यूट्रिशन सुद्धा पूर्ण करतात आणि दुसऱ्या प्राण्याला सुद्धा हेल्प करतात. पण काही बॅक्टेरिया असे असतात की ते स्वतःच न्यूट्रिशन पूर्ण करतात आणि दुसऱ्या प्राण्यांना इजा पोहोचवतात, यालाच म्हणतात पॅरासिस्टर ऑफ द बॅक्टेरिया म्हणजे ते हेक्ट्रोफिक मध्ये येतं. आणि थर्ड इज येतं सायमोबायोटिकचा अर्थ काय होतो, रायझोबियम म्हणजे विथ रूट्स ऑफ ल्युग्युमर्स म्हणजे पहा. आता मित्रांनो, काही बॅक्टेरिया कसे असतात की ते झाडाच्या मुळ्यावर राहून त्यांचे न्यूट्रिशन प्राप्त करतात आणि ते जगत असतात. आता उदाहरणात घेतलं आपली सोयाबीन, राजमा या झाडांच्या मुळाशी राहून ते बॅक्टेरिया त्यांचं न्यूट्रिशन पूर्ण करत असतात, यालाच म्हणतात सायमोबायोटिक. यालाच काय म्हणत असतात, सोयाबीन, राजमा याच्यावर राहून ते आपलं अन्न प्राप्त करत असतात. हे झाले आपले हेक्ट्रोफिक म्हणजे सॅप्रोफिट्स, पॅरासिस्टर अँड सायमोबायोटिक. कोणते बॅक्टेरिया डेड अँड डिकेन मॅटर वर जगतात, तर कोणते ऑर्गॅनिझम होस्ट सेल म्हणजे जिवंत ऑर्गॅनिझम वर जगतात, आणि काही रूट्स ऑफ द ल्युग्युमर्स म्हणजे वेगवेगळ्या झाडांच्या मुळाशी राहून त्यांचं ते न्यूट्रिशन पूर्ण करत असतात. आता पाहणार आहोत आपण ॲट्रोफिक म्हणजे कोणते काही असे बॅक्टेरिया असतात की ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करून जगत असतात. आता आपण ते ॲट्रोफिक पाहणार आहोत. बट मेजॉरिटी कशावर दिलेली आहे, दिलेली आहे म्हणजे हेक्ट्रोफिक म्हणजे जास्त बॅक्टेरिया तर स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाहीत. आता हे ॲट्रोफिक म्हणजे ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करणारे बॅक्टेरिया. आता पहा कोणते आता हे कशा प्रकारे करतात. एक म्हणजे फोटोसिंथेसिस म्हणजे या सूर्याच्या किरणापासून ते त्यांचं अन्न पूर्ण म्हणजे अन्न नवीन निर्माण करत असतात. आणि काय 2 नंबरला म्हणजे किमोसिंथेसिस म्हणजे केमिकलचा वापर करून ते त्यांचं अन्न तयार करत असतात, यालाच म्हणतात ॲट्रोफिक.
दोन प्रकारे केलं जातं, एक म्हणजे फोटोसिंथेसिस आणि दोन म्हणजे किमोसिंथेसिस. ते म्हणजे प्रिपेअर फूड विथ लाईटली एनर्जी. पहा मित्रांनो, प्रिपेअर फूड विथ लाईट सनलाइट एनर्जी. पहा मित्रांनो, आता जे बॅक्टेरिया असतात ते सूर्याच्या लाईट एनर्जी पासून जी सूर्याची एनर्जी भेटते त्याला सोबत घेऊन ते त्यांचं अन्न तयार करत असतात. याला म्हणतात फोटोसिंथेसिस ऑफ द बॅक्टेरिया. आणि किमोसिंथेसिस म्हणजे प्रिपेअर फूड विथ हेल्प ऑफ द केमिकल एनर्जी. पहा, प्रिपेअर फूड विथ द केमिकल एनर्जी. असे काही बॅक्टेरिया असतात की ते त्यांच्या केमिकल एनर्जीला घेऊन सुद्धा ते त्यांचं अन्न तयार करू शकत असतात. आता आपण पाहणार आहोत बॅक्टेरिया कसे आहेत माहिती का. बॅक्टेरिया इज द प्रोकॅरियोटिक्स म्हणजे त्यांचं सेल स्ट्रक्चर अतिशय सिंपल आहे, बट त्यांच्या डिफरंट कॉम्प्लेक्स म्हणजे यालाच काय म्हणतात प्रोकॅरियोटिक्स. हे कशात घेतले, मोनेरा या डिव्हिजन मध्ये घेतलेलं आहे. आता आपण पाहणार आहोत फोटोसिंथेसिस इन द बॅक्टेरिया म्हणजे फोटोसिंथेसिस. आता हे जे बॅक्टेरिया आहे ते कशा प्रकारे फोटोसिंथेसिस करत असतात यालाच म्हणलेलं आहे फोटोसिंथेसिस ऑफ द बॅक्टेरिया. ते कशा प्रकारे सूर्याची एनर्जी घेऊन ते त्याचं अन्न करतात हे आपण पाहू. आता पहा, फोटोसिंथेसिस पहा मित्रांनो, आता त्यांच्याकडे तर क्लोरोप्लास्टही नाही, क्लोरोफिलही नाही. आता पहा मित्रांनो, जे आता आपण म्हणतो की प्लांट हे फोटोसिंथेसिस करत असतात, हे आता आपण बायोमॉलिक्यूल या धड्यात पाहणार आहोत. बट तुम्हाला थोडक्यात एक हे देतो म्हणजे क्लोरोप्लास्ट ते कशाच्या आधारावर करत असतात. त्यांच्याकडे असतं म्हणजे क्लोरोप्लास्ट एक असतो आणि त्यांच्याकडे क्लोरोफिल एक घटक असतो. त्याच्यामुळे ते त्यांच्याकडून एटीपी तयार करत असतात म्हणजे त्यांना एनर्जी देऊन त्यांची एनर्जी घेऊन ते त्यांचं अन्न तयार करत असतात. बट या बॅक्टेरियाकडे क्लोरोप्लास्टही नाही, क्लोरोप्लास्टही नाही, क्लोरोफिलही नाही. मग ते कशा प्रकारे करतात हे पाहू. अगोदर आपण हे लिहू. एक मुद्दा म्हणजे क्लोरोप्लास्ट इज अब्सेंट म्हणजे त्यांच्याकडे क्लोरोप्लास्ट नाहीये. दोन नंबरला काय क्लोरोफिल इज अब्सेंट म्हणजे त्यांच्याकडे क्लोरोफिल सुद्धा नाही. आणि थर्ड क्लोरोफिल ए, क्लोरोफिल बी, जसे क्लोरोफिलचे प्रकार आहेत ते सुद्धा त्यांच्याकडे कोणतं क्लोरोफिल नाही. क्रोमोटोफोर सुद्धा अब्सेंट आहे. आता पहा मित्रांनो, इनवॅगिनम ऑफ द प्लाझ्मा मेम्ब्रेन फोटोसिंथेसिस पिगमेंट बॅक्टेरिया. त्यांच्याकडे इनवॅगिनेशन ऑफ द प्लाझ्मा मेम्ब्रेन. त्यांच्याकडे प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे का नाही. इनवॅगिनेशन ऑफ द प्लाझ्मा मेम्ब्रेन म्हणजे त्यांच्याकडे कोणताही न्यूक्लियस नाही किंवा वेगवेगळं काही सुद्धा नाही. फोटोसिंथेसिस त्यांच्याकडे काय आहे, फोटोसिंथेसिस पिगमेंट म्हणजे त्यांच्याकडे बॅक्टेरियाकडे असा एक पार्ट आहे की त्या पिगमेंट्स पासून ते ऑर्गन वापरून ते त्यांचं फोटोसिंथेसिस करत असतात. त्यालाच म्हणतात फोटोसिंथेसिस पिगमेंट ऑफ द बॅक्टेरिया. त्याच्यानंतर बॅक्टेरियो क्लोरोफिल. पहा मित्रांनो, त्यांच्याकडे काय असतो बॅक्टेरियो क्लोरोफिल. जसं झाडाकडे जसं क्लोरोफिल असतं अगदी तशा प्रकारे या बॅक्टेरियाकडे सुद्धा बॅक्टेरियो क्लोरोप्लास्ट हा घटक असतो. त्याच्यानंतर बॅक्टेरिया विरिडिन अँड बॅक्टेरियो प्युपिरिन. पहा मित्रांनो, बॅक्टेरियो विरिडिन त्यांच्याकडे दोन घटक असतात. एक म्हणजे बॅक्टेरियो विरिडिन अँड दुसरा घटक म्हणजे बॅक्टेरियो पर्पिन हा सुद्धा एक घटक असतो. बॅक्टेरियो विरिडिन कडे कोणता कलर असतो, त्यांच्याकडे कलर असतो म्हणजे ग्रीन कलर म्हणजे तो हिरव्या रंगाचा असतो. आणि या बॅक्टेरियो पर्पिन कोणता कलर असतो, त्यांच्याकडे पर्पल म्हणजे जांभळा कलर असतो म्हणजे पर्पलिन कलर. आता पहा मित्रांनो, आता आपल्याला फोटोसिंथेसिसचा रिएक्शन तर माहिती. फोटोसिंथेसिसचा जनरल रिएक्शन काय, C6O2 H12
H12O6 हे झालं ते फोटोसिंथेसिस, त्याला काय म्हणतात C6H12O6, यालाच काय म्हणत असतात ग्लुकोज. हे झालं आपल्या ग्लुकोज, म्हणजे या एटीपी पासून काय फॉर्मेशन झालेलं आहे ते एक ग्लुकोज, म्हणजे त्यांना एक एनर्जी प्राप्त होते, यालाच म्हणतात फोटोसिंथेसिस रिएक्शन. त्याच्यामध्ये काय होत असतो, ते जे H2O म्हणजे हे जे आपलं पाणी आहे, पाणी तुटतं आणि त्या ठिकाणी ऑक्सिजन तयार होतो, त्याच्यामुळे त्यांना एक ग्लुकोज तयार होतं, म्हणजे CO2H12O6. आता पहा, प्रोटॉन और इलेक्ट्रॉन रिलीज ऑक्सिजन इज रिलीज. याच्यामध्ये काय होत असतो, प्रोटॉन अँड इलेक्ट्रॉन काय होत असतो, प्रोटॉन अँड इलेक्ट्रॉन काय होत असतो, रिलीज होत असतो, म्हणजे ऑक्सिजन सुद्धा त्या ठिकाणी रिलीज व्हायला लागलेला असतो. पण या बॅक्टेरिया मध्ये कोणती फोटोसिंथेसिस रिएक्शन आहे हे पाहू. म्हणजे याच्यामध्ये याचं बॅक्टेरियो रिएक्शन काय होत असतं, CCO2 प्लस H12S, त्याला काय म्हणतात C6H12O6 प्लस S2. पहा मित्रांनो, आता हे आहे या बॅक्टेरियाचं रिएक्शन, बॅक्टेरियल फोटोसिंथेसिस रिएक्शन CO2H12S C6H12O6S2. म्हणजे या ठिकाणी काय होत असतो, या ठिकाणी सल्फर डायऑक्साइड म्हणजे सल्फर हा गॅस अतिशय उपयुक्त ठरतो. ते कशाला, ते सल्फर हा गॅस उपयुक्त ठरतो ते म्हणजे बॅक्टेरियाला अन्न निर्माण करण्यासाठी. हे ऑक्सिजन वापरत नसतात तर ते वापरतात म्हणजे सल्फर इन बॅक्टेरिया फोटोसिंथेसिस अनऑक्सिजनिक फोटोसिंथेसिस, म्हणजे ते ऑक्सिजन सोडून ते सल्फर हा गॅस वापरत असतात, त्याच्यामुळे त्यांच्या फोटोसिंथेसिसला काय म्हणतात अनऑक्सिजनेसिक फोटोसिंथेसिस. म्हणजे बॅक्टेरिया फोटोसिंथेसिस करत असतो, आणि या बॅक्टेरिया फोटोसिंथेसिस काय म्हणत असतात अनऑक्सिजनिक फोटोसिंथेसिस. म्हणजे ते त्यांचं फोटोसिंथेसिस हे कशाद्वारे करत असतात, ते त्यांचं फोटोसिंथेसिस विदाउट ऑक्सिजन द्वारे, म्हणजे ते ऑक्सिजनचा वापर न करता ते त्यांचं फोटोसिंथेसिस करत असतात. म्हणजे O2 इज नॉट रिलीज, O2 काय करत असतात, ते O2 चा रिलीज नॉट रिलीज म्हणजे ते O2 ला वापरत नसतात. आणि ते काय H2O इज नॉट युज्ड, म्हणजे ते पाण्याला सुद्धा वापरत नाहीत ब्रेकडाऊन करण्यासाठी. म्हणजे H2O वॉटरला सुद्धा ते वापरत नाहीत, ऑक्सिजनला सुद्धा वापरत नाहीत आणि पाण्याला सुद्धा ते वापरत नाहीत. ऍज इलेक्ट्रॉन, पहा मित्रांनो, ऍज इलेक्ट्रॉन अँड प्रोटॉन डोनर, म्हणजे या ठिकाणी इलेक्ट्रॉन अँड प्रोटॉन काय आहेत, ते एक डोनर म्हणजे देयक आहेत. H2S इज युज्ड ड्यूरिंग फोटोसिंथेसिस, म्हणजे H2S इज युज्ड ड्यूरिंग फोटोसिंथेसिस. पहा मित्रांनो, हा H2S म्हणजे हायड्रोक्लोरिक सल्फाइड, म्हणजे हा सल्फाइड हा घटक अतिशय महत्वाचा असतो, ते म्हणजे त्यांच्या बॅक्टेरियल फोटोसिंथेसिस करण्यासाठी. S2 सल्फर गॅस इज युज्ड. आपण लिहिलं की S2 इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर द बॅक्टेरियल फोटोसिंथेसिस, म्हणजे या बॅक्टेरियाचा फोटोसिंथेसिस करण्यासाठी हा सल्फाइड म्हणजे सल्फर हा घटक अतिशय महत्वाचा असतो. प्लांट मध्ये ऑक्सिजनिक फोटोसिंथेसिस घडत असतात. आता पहा प्लांट आता हे प्लांट जे आहे, प्लांट कशाचा वापर करत असतात, प्लांट हा O2 म्हणजे ऑक्सिजनचा O2 इज युज्ड अँड H2O इज युज्ड. ते पाण्याला सुद्धा वापरतात आणि ऑक्सिजनला सुद्धा वापरतात. यालाच म्हणतात प्लांट ऑफ द फोटोसिंथेसिस आणि यालाच म्हणतात बॅक्टेरियल फोटोसिंथेसिस. पहा मित्रांनो, आता आपण त्याच्यामधले काही एक्सेप्शन पाहू. एक्सेप्शन म्हणजे
काहीतरी अपवादक मत, अपवादक मत म्हणजे ते काहीतरी वेगळ्या प्रकारचं एक्सेप्शन, म्हणजे ते त्याच्या विरुद्ध घटकांनी चाललेली गोष्ट असते, त्यालाच म्हणतात एक्सेप्शन ऑफ द फोटोसिंथेसिस बॅक्टेरिया. म्हणजे या फोटोसिंथेसिस बॅक्टेरिया मध्ये एक दोन एक्सेप्शन आहेत, ते आपल्याला अतिशय महत्त्वाचे असतात, त्याच्यावर सुद्धा नेट मध्ये प्रश्न येऊ शकतो. तर पहा मित्रांनो, या ठिकाणी आपण हेडिंग टाकू एक्सेप्शन. एक्सेप्शन म्हणजे अपवाद, एक्सेप्शन म्हणजे काय तर अपवाद. अपवाद म्हणजे क्वचित, म्हणजे एक बाय चान्स घडलेली गोष्ट. त्याच्यामधलं उदाहरण काय आहे, सायनोबॅक्टेरिया. पहा मित्रांनो, हा सायनोबॅक्टेरिया. सायनोबॅक्टेरिया काय आहे, एक एक्सेप्शन आहे. सायनोबॅक्टेरिया अँड कोण, ब्ल्यू ग्रीन ॲल्गी. ब्ल्यू ग्रीन ॲल्गी सुद्धा या ठिकाणचं एक्सेप्शन आहे. म्हणजे ते कशाचं एक्सेप्शन आहे, या फोटोसिंथेसिस. हा सायनोबॅक्टेरिया अँड ब्ल्यू ग्रीन ॲल्गी कशाचं हे आहे, तर ते आहे म्हणजे फोटोसिंथेसिसचं एक अपवादात्मक गोष्ट आहे. त्या ठिकाणी काय करत असतो, H2O युज्ड. पहा मित्रांनो, हा H2O म्हणजे ते पाण्याला वापरत असतात सायनोबॅक्टेरिया, आणि त्याच्यापेक्षा काय असतो, इलेक्ट्रॉन अँड हायड्रोजन इज डोनर. ते काय करत असतात, इलेक्ट्रॉन अँड हायड्रोजनला काय करत असतात, ते डोनर बनवत असतात. यालाच म्हणतात फोटोसिंथेसिस एक्सेप्शन. म्हणजे हा सायनोबॅक्टेरिया हा काय करत असतो, H2O ला यूज करत असतो, अँड इलेक्ट्रॉन अँड हायड्रोजन इज द डोनर. म्हणजे त्याचा इलेक्ट्रॉन हायड्रोजन काय होत असतो, डोनर होत असतो, आणि ते काय करत असतात, ऑक्सिजनला रिलीज करत असतात. हे अतिशय कसं फोटोसिंथेसिस करतं सायनोबॅक्टेरिया. दिस इज द फोटोसिंथेसिस ऑफ द प्लांट. म्हणजे हे झाडासारखं फोटोसिंथेसिस करत असतो बॅक्टेरिया, याला म्हणतात सायनोबॅक्टेरिया. आणि या फोटोसिंथेसिसला काय म्हणत असतात, ऑक्सिजेनिक फोटोसिंथेसिस. म्हणजे हा जे सायनोबॅक्टेरिया फोटोसिंथेसिस करत असतो, यालाच म्हणतात ऑक्सिजेनिक फोटोसिंथेसिस. याच्याकडे काय असतो, क्लोरोफिल ए प्रेझेंट असतो. म्हणजे झाडासारखं काय असतो, याच्याकडे सुद्धा क्लोरोफिल ए इज द प्रेझेंट. म्हणजे या सायनोबॅक्टेरियाकडे क्लोरोफिल ए हा घटक असतो, त्याच्यामुळे ते ऑक्सिजन रिलीज करतो, इलेक्ट्रॉन आणि हायड्रोजनला डोनर समजतो, अँड H2O म्हणजे वॉटरचा सुद्धा यूज करतो. यालाच म्हणतात सायनोबॅक्टेरियल ऑक्सिजनिक फोटोसिंथेसिस. आणि या ब्ल्यू ग्रीन ॲल्गीचा सुद्धा सेम टू सेम म्हणजे हे फोटोसिंथेसिस करत असतं. ब्ल्यू ग्रीन ॲल्गी म्हणजे निळी ग्रीन ॲल्गी जी असते, ती सुद्धा अगदी अशा प्रमाणे पाण्याचा याचा वापर करून ऑक्सिजन रिलीज करते. आणि त्या ब्ल्यू ग्रीन ॲल्गी कडे सुद्धा काय असतो, हे काय असतो माहिती का, क्लोरोफिल ए हा प्रेझेंट असतो. फोटोसिंथेसिस बॅक्टेरिया. आता पहा मित्रांनो, आणखी एक आपल्याला एक्सेप्शन दिलेलं आहे त्यांना. या ठिकाणी एक एक्सेप्शन म्हणजे काय दिलेलं आहे, तर या ठिकाणी एक पॉइंट आपल्याला अतिशय महत्त्वाचा लिहून घ्यायचा आहे. फोटोसिंथेसिस बॅक्टेरिया वर हेडलाईन टाकायची, अँड फोटोसिंथेसिस बॅक्टेरिया. त्याच्यामध्ये ग्रीन सल्फर बॅक्टेरिया. त्याच्यामध्ये काय पाहिजे, ग्रीन सल्फर बॅक्टेरिया. तो काय करत असतो, तो इज द बॅक्टेरियोविरिडियम. काय तो माहिती का, बॅक्टेरियोविरिडिन. हा अतिशय लिहून घ्यायचा मुद्दा आहे, बॅक्टेरियोविरिडिन. अँड पर्पल सल्फर बॅक्टेरिया. पहा मित्रांनो, ते एक काय माहिती का, ते बॅक्टेरिया आहे, त्यांना नाव आहे ग्रीन सल्फर बॅक्टेरिया अँड द पर्पल सल्फर. ते सल्फर म्हणजे ते अनऑक्सिजनिक फोटोसिंथेसिस करतात, म्हणून त्यांना ग्रीन सल्फर बॅक्टेरिया आणि पर्पल सल्फर बॅक्टेरिया म्हणण्यात येतं. तर पर्पल सल्फर बॅक्टेरिया काय असतो, बॅक्टेरियो पर्पल. तो कोणता हे वापरतो, दिस इज द बॅक्टेरियो पर्पल हा युज्ड करत असतो. पहा मित्रांनो, हे झालं फोटोसिंथेसिस आपलं. आता पाहणार आहोत आपण
केमोसिंथेसिस बॅक्टेरिया. आता आपण जसा इनऑर्गॅनिक पाहतो अगदी तशा प्रकारे कार्बन हे वेगवेगळे केमिकल वापरून जे फोटो केमो बॅक्टेरिया जे त्यांचं अन्न तयार करतात त्याला म्हणतात केमोसिंथेसिस बॅक्टेरिया. हा सुद्धा घटक मोठा असल्यामुळे आपण या ठिकाणी एक पॉइंट पाडणार आहोत आणि हे केमोसिंथेसिस बॅक्टेरियाचं एक वेगळ्या प्रमाणे एक आपण याचा अभ्यास करणार आहोत. यालाच म्हणतात, याला आतापर्यंत आपण जे पाहिलं ते पाहिलेलं आहे. आता एक क्विक रिकॅप देतो मित्रांनो. आता आपण स्टार्टिंग केले किंगडम मोनेरा. किंगडम मोनेरा हा युनिसेल्युलर अँड द प्रोकॅरियोटिक हा घटक असतो. दिस इज द मोस्ट अबंडंट मायक्रो ऑर्गॅनिझम. ते होस्ट सेलवर पण राहू शकतो, ते कोणत्याही ठिकाणी राहू शकतो, म्हणजे हाऊ फाउंड एव्हरीवेअर म्हणजे ते कुठेही सापडतो. आता ते कोणते बॅक्टेरिया ॲट्रोफिक अँड हेट्रोफिक असतात, कोणते डेड अँड डिकेड मॅटर खाऊन जगतात, तर कोणते होस्ट सेलवर जगतात, तर कोणते झाडाच्या मुळाशी राहून जगत असतात. आता आपण फोटोसिंथेसिस पाहिलं. फोटोसिंथेसिस मधलं एक्सेप्शन काय आहे? सायनोबॅक्टेरिया. सायनोबॅक्टेरिया अगदी झाडाप्रमाणे H2O चा वापर करतो आणि ऑक्सिजन रिलीज करतो, इलेक्ट्रॉन हायड्रोजनला डोनर समजतो आणि त्याच्याकडे क्लोरोफिल ए सुद्धा हा एक क्लोरोफिल घटक प्रेझेंट असतो. अगदी तशा प्रकारे ब्ल्यू ग्रीन अल्गे सुद्धा अगदी त्याप्रमाणे त्याचं वर्कआउट करत असते. आणि हे जे वेगळे जे दुसरे जे फोटोसिंथेसिस बॅक्टेरिया आहेत ते पाण्याचा वापर करत नाहीत, ना ऑक्सिजनचा वापर करत नाहीत, ते सल्फर डायऑक्साइडचा वापर करतात, म्हणजे ते सल्फर बॅक्टेरिया असतात. त्यालाच म्हणतात बॅक्टेरियोविरिडियम, त्यालाच म्हणतात ग्रीन सल्फर बॅक्टेरिया आणि बॅक्टेरियो पर्पल म्हणजे पर्पल सल्फर बॅक्टेरिया. हे आपण किंगडम मोनेरा मध्ये पाहिलेलं आहे. आता आपण पुढील व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत ते म्हणजे केमोसिंथेसिस बॅक्टेरिया. म्हणजे काही बॅक्टेरिया असे असतात की ते केमोसिंथेसिस करून जगत असतात, म्हणजे केमिकलचा वापर करून ते त्यांचं अन्न तयार करतात आणि त्यांची पूर्ण जीविका भागवत असतात. थँक्यू मित्रांनो. आता आपण पुढील व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत.